आदित्य आजारी आहे हे कळल्यावर तुझं आईचं मन कळवल्याशिवाय कसं राहील? तुला राहावलं नाही म्हणून आदित्यला भेटायला चाळीत गेली होतीस ना? तिकडे जाऊन जाब विचारला असशील, जेवायला का नाही आलास म्हणून. श्रीकांत, मला खरंच कळत नाहीये मी काय करते. मी अशी नाहीये. मी जे वागतेय ते चुकीचं वागतेय का असा विचार केला तर असं वाटतं की नाही, एक आई म्हणून मी जे वागतेय ते योग्यच आहे. कारण हे बघ, आपण आपल्या मुलांवर एक प्रकारचे संस्कार केलेले असतात आणि जेव्हा आपली मुलं त्या संस्कारांच्या विरुद्ध वागतात तेव्हा एखादी आई कशी रिॲक्ट होईल, आता मी तशीच रिॲक्ट होतीये. पण मग मनात येतं की मी अशी नाहीये. पण मग असं वाटतं की हा माझा स्वभाव नाहीये. श्रीकांत, आत्ता माझ्या डोक्यात ना एक युद्ध चाललंय. खूप खूप प्रश्न उभे राहिलेत आणि एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. श्रीकांत, माझं मन ना आतल्यात घुसमटल्यासारखं होतंय रे. पोरा, तुझी बायको लई गुणाची आहे, पण तू आज तिच्यावर तुझ्या मालकीनीसाठी हात उगारलास. लई वाईट केलंस बघ तू. अरे, घरच्या लक्ष्मीचा असा अपमान करायचा नसतो पोरा. अर्धांगिनी आहे ती तुझी. तुझ्या बाबतीत काही निर्णय घेण्याचा अधिकार तिला बी आहे. आणि नाही पटलं निर्णय याचा अर्थ तू तिच्यावर हात उचलावा असं नाही होत पोरा. पोरा, अरे थांब. आधी अरे अरे पोरा, काय करतोस तू? ऐक माझा. काय करते तुम्ही? काठी काका, काय झालं तुमचं? असं का करताय तुम्ही? मारो, तुला मारण्याची शिक्षा आहे. बायकोवर हात उचलणारे नवरे नालायक असतात. नालायक तर पण पारू, तू आई सोबत जे काही वागलीस ना, मला नाही आवडलं. खूप चुकीचं केलं, खूप चुकीचं केलं. अरे पोरा, अरे थांब. आधी आजी आजी आजी, सावकाश सावकाश बसा. सावकाश सावकाश बसा. सावकाश. अहिल्या, थोडी शांत हो. हे बघ, या शांततेतच तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळायला लागतील. हे बघ, आणि तुला चांगलंच माहिती आहे, एक जोडीदार म्हणून मी तुझ्यासोबत कायमच असणार आहे. पण तुझ्या मनात जे द्वंद्व चाललंय ते तुलाच संपवायला हवंय. हा, पण या सगळ्यात माझी अहिल्या हरवलेली मला नाही चालणार. हे बघ, तू कोणासाठी म्हणजे अगदी आदित्यसाठी सुद्धा स्वतः अजिबात बदल करू नकोस. एक कणही बदल नाही करायचा. तू आहेस तशीच राहा, कारण माझी अहिल्या बेस्ट होती आणि बेस्टच असणार आहे. श्रीकांत, तुला कधीच असं वाटत नाही का की मी जे निर्णय घेते ते चुकतायत? म्हणजे आदित्यच्या बाबतीत मी खूप कठोर वागलीये हे माहितीये मला, पण तरी फक्त एकदा मला तुझ्याकडून ऐकायचंय की मी जे वागतेय ते चूक आहे की बरोबर. खरं सांगायचं तर हे व्यक्तिसापेक्ष आहे.
म्हणजे जे तुला चुकीचं वाटतंय ते मला बरोबर वाटू शकतं आणि जे मला चुकीचं वाटतंय ते तुझ्या दृष्टीने बरोबरही असू शकतं ना. पण मग यावर उपाय काय? उपाय काय? हे सगळं आपल्या सत्सद विवेक बुद्धीवर अवलंबून असतं ग. पण ढोबळ उत्तर द्यायचं झालं तर वेळ, जसा वेळ जाईल तशी तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला. आणि चूक काय किंवा बरोबर काय याच्यापेक्षा महत्वाचं आहे योग्य काय. आणि जे योग्य असेल तेच तू करशील, खात्री आहे माझी. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, तुम्ही इकडं असं बाहेर कशा पायी झोपलात? तुम्ही चला घरला. हे बघा इकडे डास आहेत, लय चावतील, तुम्ही उगाच आजारी पडाल. तुम्ही चला आता. तुझा हे बघा, तुम्ही हट्ट करू नका. मी सांगितलं ना तुम्हाला, चला म्हणजे चला. तुम्ही आजारी पडाल ना, तुम्हाला या समजायची सवय नाहीये. तुम्ही उठा बघू, उठा. तारू, मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुझा मी इथं झोपणार आहे. समजा चांगलं सुरू होतं आपलं, पण तुमची आई आली आणि आपल्या संसाराची वाट लावून टाकली. आदित्य सर, तुम्हाला कसं कळत नाहीये हो? तुमच्या आईमुळेच आपण इथं रस्त्यावर राहतोय. झोपडीमध्ये संसार थाटावा लागतोय आपल्याला. बरं, माझं जाऊ द्या, तुमचं तुम्हाला सुद्धा कळत नाही का? श्रीमंतीत राहायची सवय आहे ना तुम्हाला, मग हे असं गरीबासारखं झोपडीत कशा पायी राहताय? तुमच्यामुळे मला भी राहावं लागतंय. काय करणार, नशीबच फुटकंय ना माझं. नाही 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 नाही, एवढं बरं थांबलं नाही तुमच्या आई. बरं, झोपडीत राहतोय तर शांततेने राहू द्यायचं ना. इथं बी आल्या, आपल्या दोघांमध्ये भांडणं लावून दिली. तुम्हाला कळते ना, आपल्या दोघांमध्ये जी ही काही सततची भांडणं सुरू आहेत ना, ते फक्त ना फक्त तुमच्या आईमुळे सुरू आहेत. काय करायचं त्यांचं काही कळतच नाही. शांतपणे जगूच देत नाहीयेत. आपली इथं भांडणं लावून दिली आणि स्वतः जाऊन बसल्या तिकडे बंगल्यात फुशारक्या मारत. एक मिनिट आदित्य सर, मला सांगा, तुम्ही माझ्यासोबत हे जे काही बी वागताय ते तुम्हाला तुमच्या आईनेच सांगितलंय ना? मला सांगा ना, जगातला कुठला नवरा आपल्या बायको सोबत हे असं वागतो? मला खात्री आहे तुमच्या आईनेच हे समज करायला लावलंय. झोपा इथंच. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.